आपण बनवणार आहोत ब्रेडचे गुलाबजाम. ब्रेडचे गुलाबजाम बनवण्यासाठी आपल्याला पहिले ब्रेडचे चारही कोपरे कापून घ्यायचे आहेत. हे व्यवस्थित प्रकारे कापून घ्यायचे आहे. ब्रेडचे चारही कोपरे कापण्यासाठी आपल्याला बघत आहोत आपण चारही कोपरे व्यवस्थित प्रकारे कापून घेणार आहोत. आपण पाहू शकता की ब्रेडचे हे चांगल्या प्रकारे आपण कापून घेतलेले आहे. नंतर हे मिक्सरच्या भांड्यातून असे मऊ आपला गोळा तयार झाला पाहिजे याच्यासाठी हे बेटर काढून घेणार आहोत. पाहत असाल की हे निघालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यातून हे चांगल्या प्रकारे बारीक खोबरेकीसारखे हे निघून आलेले आहे ब्रेड. नंतर आपण थोडी विलायची घेऊयात काढून. हे विलायची या काढलेल्या बेटरवर टाकूया. नंतर दुधाने मऊ गोळा हा तयार करून घेऊयात. मऊ गोळा तयार करण्यासाठी आपण थोडे थोडे दूध याच्यात ॲड करून हे मऊ गोळा तयार करून घेणार आहोत. मऊ गोळा हा चांगल्या प्रकारे आला पाहिजे. मऊ येण्यासाठी आपण थोडेसे दूध ॲड करून याच्यात चांगल्या प्रकारे हा चुरून घेत आहोत. चुरत असताना आपल्याला हे लक्ष द्यायचे आहे की हा चांगल्या प्रकारे मळल्या गेलेला पाहिजे. याच्यात दूध हे जास्त टाकायचे नाही आहे. हा उंडा घट्ट असा आला पाहिजे. घट्ट उंडा आल्याने आपल्याला गुलाबजाम हे चांगल्या प्रकारे बनवून येतील. त्यात कोणतीच भेग व अशी दरार पडलेली आपल्याला दिसणार नाही. हा थोडा वेळ आणखी मळून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला 5 ते 10 मिनटं हा थोडा बाजूला ठेवायचा आहे. उंडा हा मऊ आणि चांगला सॉफ्ट असा आलेला पाहिजे. उंडा चांगल्या प्रकारे मळून घ्यायचा आहे. नंतर आपण उंडा पाहू 10 ते 5 मिनटानंतर आपण पाहू शकता की उंडा हा चांगला घट्ट असल्यामुळे याचे गोळे मऊ येतील. तुम्ही हा उंडा असा गोल करून एका याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ 5 ते 10 मिनटं बाजूला काढून घेणार आहोत. 5 ते 10 मिनटं हा उंडा आपण झाकून ठेवूया. नंतर एका वाटीत 3 चम्मच साखर घालून घेऊया. 3 चम्मच साखरमध्ये 1 ग्लास पाणी हे अंतर मी ठेवणार आहे. गुलाबजामचा पाक तयार करण्यासाठी 1 ग्लास पाणी आणि 3 चम्मच साखर मी हे घेत असतो. या पाण्यामध्ये आपण वाटीत घेतलेला साखर टाकून घेणार आहोत. नंतर थोडी विलायची पावडर हे पण टाकून घेणार आहोत. याने पाक चांगला आणि स्वादिष्ट लागते. नंतर आपण हे गॅसचा पॉवर मध्यम आचेवर ठेवणार आहोत. मध्यम आचेवर आपण पाहू शकता की पाक हा आपला तयार झालेला आहे. याच्यात थोडेसे खोबरं किस घालून घेणार आहोत. खोबरं किस टाकल्यामुळे पाक हा चांगल्या प्रकारे तयार होतो आणि स्वादिष्ट पण लागतो. पाक आपण झालेला आहे हे बाजूला काढून घेऊया. आपल्याला दिसत असेल की पाक हा चांगल्या प्रकारे होऊन आला. ह्या बाजूला काढून घेऊयात. नंतर आपण मळलेल्या गोळ्याचे लहान लहान असे गोळे तयार करून घेणार आहोत. गुलाबजामसाठी आपल्याला लागणारे जसे लहान गोळे पाहिजेत तसे थोडे हाताला तेल लावून आपण लहान गोळे मळून घेणार आहोत, म्हणजे तयार करून घेणार आहोत. आपल्याला वाटेल तशा आकाराचे आपण गोळे तयार करू शकतो. अतिशय लहान आणि अतिशय मोठे असे न करता आपण मध्यम आचेचे असे गोळे तयार करून घेणार आहोत. हे गोळे चांगल्या प्रकारे तेलात होऊन आले पाहिजे. त्या गोळ्यांना एक पण भेग राहिली नाही पाहिजे. असे चांगले आणि मऊ आपण गोळे असे बनवून घेणार आहोत. अशाच प्रकारे हे सर्व गोळे आपण तयार करून घेऊयात. तयार करत असताना आपल्याला हे काळजीपूर्वक आणि थोडे आरामशीर असे पूर्ण गोळे तयार करून झालेले आहेत. आता गॅस ऑन करून आपण त्याच्यावर कढई तापायला ठेवूया. गॅस ऑन केलेला आहे, कढई ठेवलेली आहे. आता यात थोडे तेल घालून घेऊया. पूर्ण गोळे तयार झाल्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवूया. तेल गरम झाल्यावर आपण याच्यात आपण गोल केलेले गुलाबजाम हे तळून घेऊयात. तेल हे चांगले मध्यम गरम झालेले पाहिजे. गरम तेलात आणि मध्यम आचेवर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे. हे गुलाबजाम सोनेरी लाल लाल रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. जेवढ्या चांगल्या प्रकारे आपण याला तळू तेवढाच त्याला स्वाद हा आपल्याला चविष्ट असा लागणार आहे. आपण पाहू शकता की याच्यात मी गुलाबजाम घालून घेतलेले आहे. गुलाबजाम आपला रंग बदलत आहे. तुम्हाला दिसत असाल की अशाच प्रकारे आपल्याला गुलाबजाम हे तळून घ्यायचे आहे. आपण पाहत असाल गुलाबजाम चांगल्या प्रकारे तळले गेलेले आहे. असे लाल होईपर्यंत आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे. आता एका ताटात हे काढून घेणार आहोत. ताटात काढले आहे. आपल्याला हे पाकात टाकून घ्यायचे आहे. पाकात टाकल्यानंतर
हे पाकात थोडे 5 ते 10 मिनटं मुरासाठी ठेवूयात. नंतर आपण पाहू शकतो की गुलाबजाम आपले फुगून तयार झालेले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.